चरित्र सांगून आपल्याला येत नाहीये, तेवढी कॅपॅसिटी तुमची नाही, माझी पण नाहीये. आणि अर्ध्या तासामध्ये चरित्र तुकोबार्थ नामदेव सांगतो, सेवा संपवतो. श्री संत नामदेव महाराज वारकरी संप्रदायामध्ये आद्य कीर्तनकार आहेत. ही कीर्तन परंपरा नामदेव महाराजांनी सुरू केली. आद्य ग्रंथकार नामदेव महाराज आहेत. आज ज्ञानोपर आहे, ज्ञानोपरांची आळंदी आज समजली नामदेव महाराजांमुळे. ओ सावता महाराजांचा आरण आम्हाला समजलं नामदेव महाराजांची कृपा आहे. तेल मध्ये गौरव काका होऊन गेले, कळाला आम्हाला नामदेव महाराजांची कृपा. प्रत्येक संतांच्या समाज सोहळ्याला स्वतः नामदेव महाराज स्वतः ताकदीनिशी हजर होते आणि त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये सगळ्या संतांचा उल्लेख केला आणि सगळे संत महात्मे समजले. नामदेव महाराजांचे आनंद उपकार त्या भागवत धर्मावर. वारकरी समाज आद्य कीर्तनकार श्री संत नामदेव महाराजांचे म्हणून की नामदेव महाराज कीर्तनाच्या माध्यमातून पंढरपूरपासून पंजाबपर्यंत, काशी, दिल्ली, आहे राजस्थान या परिसरामध्ये पायी प्रवास करून बाबा आपल्या धर्माचा, आपल्या भागवत धर्माचा, हिंदू धर्माचा कीर्तनाचा, भाषणाचा प्रचार प्रसार केला, समाज व्यसंत केला, समाज भक्ती मार्गाला लावला. एक कीर्तनकार पंढरी नगरीतला पंजाब पर्यंत क्रांती करतोय. आज महाराष्ट्रात 5.5 लाख कीर्तनकार आहेत, ते दावले हाल भट्टे वाढत चालले. एक नगरीतला पंढरीतला कीर्तनकार पंढरपूरचा पण पंजाब पर्यंत काशी पर्यंत बाबा भागवत धर्मात झेंडा फडकवतोय, कीर्तन भजन करतोय, समाज व्यसंत करतोय, समाज भक्ती मार्गाला लावतोय. म्हणून ज्ञानी जयसिंग देशील राष्ट्रपती असताना 1990 मध्ये दिल्लीत पंढरपुरात पांडुरंग दर्शन घेण्याकरता, पण त्यांना नंतर समजलं की पंढरपूरमध्ये श्री संत नामदेव महाराजांमध्ये शीख संप्रदायावर, शीख समाजावर बाबा नामदेव महाराज आनंद उपकार आहेत. त्या पंजाबमध्ये नामदेव महाराज 6 महिने राहिले त्या गोमानमध्ये. पंजाबला मी 2 वेळा कीर्तन करून आमचे मित्र माधव महाराज नामदेव महाराज 16 वर्षात जिवंत सत्तेला विचारला, त्यांनी मोठा सप्ताह केला 2002 मध्ये. आणि मग आमचे तुकोबारी वंशज 10वी वैकुंठ साहेब पाण्याने आमचे ज्ञानेश्वर महाराज, माऊलीजी महाराज, देहूकर तुकोबारी वंशज त्यांनी मोठा सप्ताह घेतला. त्या सप्त्यामध्ये मी कीर्तनाला गेलो 2 वेळा. त्या पंजाबमध्ये गोमानमध्ये नामदेव महाराज तेवढी मोठी मूर्ती, तेवढं मोठं मंदिर आहे. हा मोठं योगदान आहे नामदेव महाराजांचं त्या पंजाबमध्ये. तिला शिका बांधवांना 6 महिने जाऊन हिंदी 61 हिंदी अभंगातून केवढा मोठा गोड उपदेश केला. आम्ही नामदेव महाराज म्हणतो, तो समाज नामदेव भगवान नामदेव म्हणतात. आम्ही नामदेव महाराज म्हणतो, भगवान नामदेव म्हणतात. त्या ज्ञानी जयसिंग राष्ट्रपतींना समजलं की पंढरी नगरीमध्ये नामदेव संजीवन समाधी. आणि पंढरपूरला आले 1990 मध्ये. त्यांनी पंढरपूर लोकांना पहिला प्रश्न केला, हम पांडुरंग जी का दर्शन हम बाद में देंगे, नामदेव महाराज का मकान काय, नामदेव महाराज संजीवन समाधि का है, वो भगवान नामदेव काहे रहते हैं, उनकी संजीवन समाधि काहे हो महाराज, पहले हम उनकी पूजा पाठ करेंगे, अभिषेक करेंगे, पूजा करेंगे, दर्शन देंगे, बाद में पांडुरंग दर्शन देंगे. देशाचा राष्ट्रपती पण पंढरी नगरीमधून बाबा नामदेव महाराजांच्या पायी संजीवन आपलं मस्तक टिकून आपलं जीवन उद्धार करून देतोय ते नामदेव महाराज. आणि त्या नामदेव महाराज चरित्र तुकाराम महाराज आपल्या डोळ्यापुढे आणतात. देवात नामदेव महाराजांच्या विचार केला चरित्र. त्यांच्या आईचं नाव गोणाई आहे. या गोणाईचं माहेरी बसवकल्याण आहे. त्यांच्या वडिलांचं गाव नरसिंहबामणी, परभणी जिल्हा. त्यांचं नाव दामुशिकी. या दामुशिकीचा गोणाईचा विवाह सोहळा कुठं पार पडला, नरसिंहबामणीमध्ये. गुणगुरू नका. आनंदाने सोहळा पार पडलेला आहे. आनंदाने सोहळा झालेला असताना संसार सुरू नामदेव महाराज त्यांच्या दामुशिकीचा गोणाईचा. महिन्याची पंढरपूरची वारी दामुशिकींची. पंढरपूरला यायचं 3 दिवस राहिले, जसं 21 दिवशी पुन्हा जायचं, परत पुन्हा कपडे शिवायचे, बाजारामधून विकायचे. महिन्याची पंढरीची वारी 2-3 वर्ष निघून गेली. गोणाई म्हणजे मालक इथं खेड्यात नरसिंहबामणीत राहण्यापेक्षा आपण पंढरपूरला राहूया. कसे जीवन धंदा करून जीवन लागायचं आहे, कुठेही राहायचं आपल्याला, पंढरपूरमध्ये राहूया. देवाचं रोज नित्य दर्शन घडेल, चंद्रवाईची नित्य आंघोळ होईल, प्रदक्षिणा होईल, काकड आरती बघायला मिळेल. आपण पंढरपूरला राहूया. बायकोचं बोलणं पडलं, त्या दामुशिकीने त्या नरसिंहबामणीला संसार उचलला, पंढरी नगरीमध्ये आले. सध्या ते चंद्रभागीच्या कडेला ते नामदेव मंदिर आहे. तिथे शिवूंची टेकडी होती. त्या टेकडीवर झोपडी बांधली. झोपडीमध्ये संसार सुरू केला नामदेव महाराजांनी. कपडे शिवायचे, बाजारात खूप विकायचे. करकम, भोसर, सांगोला, सोलापूर, मंगळवेढा, मोहोळ, तुंगार, पेनूर, गुरसाळा, वडदेगाव, तोंडला बोंडला, वाखरी या परिसरात जाऊन कपडे विकावेत आमच्या दामुशिकींनी. त्यावर आपला प्रपंच चालवावा. प्रपंच संसार करत असताना त्या दामुशिकीने आपला परमार्थ चालू केला. रोज चंद्रवाईमुळे रोज दर्शन, रोज प्रदक्षिणा, रोज काकडाला हजर, झोपाळीला हजर, रोज देवाला नैवेद्य, रोज शेजारतीला हजर, रोज चांगली सुरू केला. 5-7 वर्षांनी निघून गेले. एके दिवशी गोणाई रडत देवाकडे गेली. पांडुरंगा
का स्वप्नाला माझ्या बापाच्या, का स्वप्नामध्ये आल्या माझ्या नवऱ्याच्या. अरे देवा ढाकला मी आमचं गाव सोडलंय, त्या पंढरी नगरीमध्ये आम्ही राहिलोय. अजून मुलगा नाही, 5-6 वर्ष झाले लग्न होऊन. देवा एखादा मुलगा दे. गोणाईने नवस केला, गोणाईने नवस केला, देवा पुत्र देईला, देवा पुत्र देईला, देवा पुत्र देईला. गोणाईने नवस केला, देवा पुत्र देईला. गोणाई थोडत राहिली. 9 महिने 9 दिवस भरले. पहिली मुलगी झाली, त्या मुलीचं नाव आऊबाई. श्री संत नामदेव महाराज थोरली बहीण. मुलगी झाली नाराज झाली, मुलगी झाली नाराज होऊ नका. हो, मुली दोन्ही घरी देवा लावते. इकडे आईचं वडिलांचं नाव उज्ज्वल करते, इकडे नवऱ्याचं नाव उज्ज्वल करते. मुली चांगल्या असतात बाबा, माया असते मुलींपाशी, मुलीला वाईट समजू नका. नाराज होऊ नका. मुलगी झाली म्हणून स्त्री भ्रूण हत्या करू नका, ते पाप पत्रामध्ये पाडून घेऊ नका. आज गरज आहे माझ्या मुलींची. मुलगी झाली, नाराज झाली, पुन्हा कोणाही म्हणे देवा, आणि मी तुला मुलगी मागितली नव्हती, तुला मुलगा मागितला, तुम्हाला मुलगी दिलीस. देव म्हणजे कोणाही रडू नकोस, आता मीच तुला कुठे अवतार घेतो. मी विठ्ठल प्रत्यक्ष परब्रह्म पांडुरंग परमात्मा गोणाईच्या उदरात राहिलं नामदेव महाराजांच्या रूपानं. कशा करता घ्यावं या भक्ती सुख पांडुरंग अवतार, करून या तीर्थ मिसे केला जगाचा उद्धार. जे जयाचे भक्ताला या जीवला का नाम या, आरती ओवाळीचा चित्त पालटे का या. हो, नामदेव महाराजांच्या आरती वाचा, भक्ती सुख घेण्याकरता, धर्माचा प्रचार करण्याकरता, तीर्थयात्रा करण्याकरता, दरदेवांच्या उद्धाराकरता या नामदेव महाराजांनी पंढरी नगरीमध्ये पांडुरंगच परमात्मा नामदेव महाराजांच्या रूपानं गोण्याच्या उतरी जन्माला आलं. केव्हा? कार्तिक शुद्ध एकादशी आहे. कार्तिक शुद्ध एकादशीला नामदेव महाराजांनी पंढरी नगरीमध्ये गोण्याच्या पोटी अवतार घेतला. हो, शुद्ध देखोनिया भाव पोटी आणि नामदेव. स्वतः देव नामदेव महाराजांच्या बारशाला हजर राहील. तुम्ही सत्यवासने दासदासी सगळी मंडळी बारशाला हजर. गोणाई मंडळी आणि पांडुरंग तुझ्या नवसाचं फळ आहे, तुझ्या आशीर्वादाचं फळ आहे. तेव्हा तूच मला हे मूल दिलं नाही. सांग या मुलाचं काय नाव ठेवायचं. भगवंत म्हणतात गोणाई साधं सामान्य मूल समजू नकोस. हो, नामदेव नामदेव आजपासून म्हणतो नामदेव नाव ठेवलं. आणि मग नामदेव लागतायत हळूहळू 5 वर्ष झालेली. शाळेमध्ये घातलं, लक्ष लागलं गेलं नामदेव महाराजांचं. आलेल्या मुलांमध्ये बाबांनो बाबांना विद्यार्थ्यांना सांगायचे नामदेव म्हणजे मुलांना म्हणायचे काय अभ्यास करताय, देवाचं नाव घ्या, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, देवाचं नाव घ्या. मास्तर म्हणजे दामशुटी पोरग बिघडते म्हणजे स्वतः अभ्यास कर नाही, मुलांना बाकीचा अभ्यास करून त्यांनी गेले. शाळेतून काढून टाकलं नामदेव महाराजांना. वाईट वाटलं नाही नामदेवाला. छोटासा विनाकार्यामध्ये घ्यावा. देवाच्या एवढा दावा 24 तास पांडुरंगाकडे देवाकडे बघत नामदेव महाराज भजन करावं. हरिचे चिंतन सर्व काळ, हो लक्ष ठेवून. एके दिवशी दामोशी गोणाई ऐका प्रसंग.
विनंती माझी बोलू नका मी एक 15 ते 20 मिनिटं. नामदेव महाराजांना हो 5 वर्ष ते भजन करतायत नामदेव आहेत. एक दिवशी गोणाई म्हणली दामशिंगी गोणाई आज लांब जायचं मला बाजारला. आजच्या दिवसा नैवेद्य नामदेवाचं नैवेद्य पाठवून देत पांडुरंगाला. हो त्याला दाखवलं नैवेद्य देवाला आपला रोजचा नियम आहे. दामशिंगी बाजारला कपडे विकायला निघून गेले. 11 वाजता स्वयंपाक केला दाम गोणाईनं. शेपूची भाजी भाकरी भात वरण काय सध्या नैवेद्य ताट भरले नाही. हात पाणी गोणाई नामदेवा इकडे ये देवाला नैवेद्य दाखव लवकर ये. नैवेद्य दाखवून लवकर घरी ये परत. हे ताट घे तुझ्या वडिला लांब गेले बाजारला. नामदेव म्हणून ताट घेतला हातात नैवेद्य तांबे घेतला देवाच्या रावळात गेलेत. ताट समोर ठेवलं तांब्यासमोर ठेवला. पांडुरंग हात जोडले. भगवंत पांडुरंगा देवा खा नैवेद्य. पांडुरंग देवा नैवेद्य खा देवा नैवेद्य खा. आज माझी वडील लांब गेलीत बाजारला. हो त्यांना उशीर होतो मी आलो नैवेद्य दाखवायला. देवा खा नैवेद्य. विठेवरची मूर्ती एक नाही दोन नाही अशीच जागेल होता. देवा खा नैवेद्य. एक नाही दोन नाही. शेवटी नामदेव म्हणले पांडुरंगा त्या दामोदर पोर आहे मी. नामदेव नाव आहे. देवाला शरीर नैवेद्य खा नैवेद्य खा नाही ते बसतात तुझ्या पायाशी फोडीन. 1 2 3 म्हणणार डोकं आपण जावा विठेवची मूर्ती थरथरशी कापली. भगवंतांनी विठेव समोर साकार धारण केलं. विठेव उडी मारली देवाने. नामदेव डोकं नामदेव थांब हे बघ मी आलो. स्वतः देवाने नामदेव नामदेवाला देवाला खाली उतरवलं. स्वतः नामदेव महाराज देवाला पाठवलं बसवलं. स्वतः नामदेव महाराज देवाच्या मुखामध्ये घास बोलतायत. नामदेव महाराज देवाच्या मुखामध्ये घास बोलतायत. हो जगाच्या पाठीवर एकमेव महात्मा होऊन गेला. अवघ्या वयाच्या 5 वर्षामध्ये पांडुरंगाला जीव घातलं ते म्हणजे आमचे नामदेव महाराज आहेत. स्वतः नामदेव महाराज त्या भगवंताला जीव घालतायत. काय फाकीत नामदेवाचं माझ्या माय बापा हो ज्या भगवत दर्शना करतात जपी तपी ऋषी मुनी. अरे हजार वर्ष तपच्या ध्यान धारणा करतात देव दर्शन द्यायला तयार नाहीये. पण कोण म्हणून पुण्य आहे की साक्षात माझ्या पांडुरंगाने हो माझ्या पांडुरंगाने बाबा नामदेवाच्या हातचं नैवेद्य खावं. जगाच्या पाठीसा एकमेव महात्मा होऊन गेला. अवघ्या वयाच्या 5 वर्षी माझ्या पांडुरंगाला जीव घातलं ती म्हणजे आमचे नामदेव महाराज आहेत. देव म्हणले नामदेवा तुझ्या हातचं नैवेद्य खाल्लं. दृढ भाव तुझी दृढ भक्ती दृढ निश्चय पाहून तुझ्या हातचा मी नैवेद्य खाल्लाय. नामदेवा मी नैवेद्य खाल्ला पुन्हा गावात सांगायचं नाहीये घरी पण सांगू नकोस. हे बघ नामदेवा नैवेद्य दाखव तू यायचं ना उद्या तुझ्या वडिलांना नैवेद्य दाखवायला पाठव. नामदेव म्हणजे बरं देव विठेला उभारले. पुन्हा नामदेव महाराज ताट तांब्या वाजवत घरी आले. खानखानाशी वाजवत घरी आले. गोणाई म्हणजे नाम्या नैवेद्य पुढे ताटातला बाल वगैरे लहान लेकर असतात. खरं बोलून गेल्या अगं आई देवाला नैवेद्य मगाशी खाल्ला. देव जेवला मगाशी. गोणाई म्हणजे अरे नाम्या जर बाप 12 वर्ष नैवेद्य दाखवतो बापच बिल नैवेद्य खाल्ला नाही. 12 खत्रे आज गेले आतापासून खोटं बोलायला शिकलास का. गोणाईला वाईट वाटलं आपलं पूर्वी खोटं बोलायला शिकलं. आपलं मूल खोटं बोलतंय वाईट वाटलं. दामोदर संध्याकाळी घरी आले दिवसभर धंदा केला कपडे विकले गेले नाही. खिशामध्ये पैसा नाही आहे. नाराज होऊन घरी आलेले. गोणाई आलेले म्हणजे घरी काय म्हणजे मला ऐकलं का आपलं नामा पूर्ण बसून नैवेद्य खाल्लाय. देव जेवला म्हणतोय देवाला नैवेद्य खाल्ला म्हणतोय. खोटं बोलतोय नामा. आपला नामा आता मोठा झालाय. मालक धनी कारभारी बघा याच्याकडे. धंदा न धर्म खिशामध्ये पैसा नसल्यामुळे नाराज झालेल्या अगोदरच घरी आलेले हे ऐकायला मिळालं. दामोदर घेतली काठी कान धरला नामदेवाचा. बोल नामदेव नैवेद्य कोणी खाल्ला कोण जेवलाच नैवेद्य कुठं आहे नैवेद्य कोण खाल्ला. नामदेव मला उत्तरे बाबा मी नैवेद्य खाल्ला नाही. मी नैवेद्य खाल्ला नाही. देव जेवलाच. आज देवाला नैवेद्य खाल्ला. देवाला नैवेद्य खाल्ला. आपलं पोल खोटं बोलताय. जेव्हा काठीनं मारलं माझ्या दामोदरने माझ्या नामदेवाला काठीची वळच्या हळू मोठे पाठीवर नामदेव महाराज रडत रडत झोपी गेले. रात्र दामोदर झोप आली नाही. पहाटे उठले स्नान केलं पूजा अर्चा केली. पुन्हा दामोदर म्हणली गोणाई आता 5 वर्षातले क्रू झालं माझं नामदेव. आत्तापर्यंत मी कधी अंगाला हात टाकला नाही. तुझं ऐकून मी माझ्या मुलाला मारलं. प्रत्यक्ष डोळ्यानं न पाहता नैवेद्य कोण खाल्लाय न पाहता तुझं ऐकून मी मारलं. गोणाई रात्रभर मला झोप आली नाही. माझा नामा रडत रडत झोपी गेलाय.
उपाशी झोपलाय रात्री जेवला नाहीये माझा नामा. रात्र झोपायला नाही गोणाई. आज बाजारचं निमित्त मी बाहेर जातो. आज बाजारचं निमित्त मी बाहेर जातो. आजही नैवेद्य माझ्या नामदेवाचा नैवेद्य पाठवून दे. नामदेव नैवेद्य घेऊन गेला की पाठीमागे मी लपत लपत जाणार. प्रत्यक्ष डोळ्यानं पाहणार नैवेद्य कोण खाते. नामदेव मध्ये नैवेद्य घेतला. कोणा हाक मारली. दामोशी बाहेर पडली पहाटच. हो बाजारचं निमित्त कोण गोराईने स्वयंपाक केला. गोराई म्हणजे नामा हे नामा आज एवढी लागली तुझ्या बाजारला. हा नैवेद्य दाखवू देवाला. आणि लगेच घरी गेली. नामदेव माझा प्रश्न पडला नैवेद्य घेऊन जावं तर देवाने सांगितलं यायचं नाहीये. नाही घेऊन जावं. आई वडील आरोप करतायत. नाही घेतला हातामध्ये तांदा घेतला. नामदेव महाराज देवळाकडे निघाले. दामोशी पाठीमागे लपत लपत निघाले. नामदेव महाराज देवाजवळ गेले. त्यावर समोर ठेवला. तांबे समोर ठेवला. दामोशी गरुड खांबाच्या पाठीमागे लागते. गरुड खांबामध्ये देवळात गरुड खांबाच्या पाठीमागे देऊ दामोशी लागते. आणि या डोळ्यानं पाहताच आपला मुलगा काय करतोय. नामदेव म्हणतात समोरचे लोक पांडुरंगा खान नैवेद्य देवा खान नैवेद्य चुकलं माझं क्षमा कर देवा. मी येणार नव्हतो आज नैवेद्य दाखवायला. येऊ नको म्हणलं होता. येणार नव्हतं देवा पण आजही मला माझे जेवढे लांब गेले बाजारला कपडे विकायला आईने मला पाठवला नैवेद्य दाखवायला. देवा खा नैवेद्य ग्रहण कर. कालचा तो बोलत फोर्स होता नामदेव महाराजांचा. तो आज फोर्स कमी झाला. देवा खा नैवेद्य. नामदेव महाराज देवाकडे पाहताय. अश्रूंच्या धारा डोळ्यात सुरू झाले नामदेवाच्या. देव म्हणतात नामदेवा तू का रडतोस. एवढा दुःखी काय. अशा कोणत्या वेद नाहीत तुला. तुझ्या डोळ्यातून अश्रू का आवाजात नामदेवा सांग. नामदेव मध्ये सांगितलं की पांडुरंगा करू नकोस. नामदेवला परमार्थ नामदेव महाराजांना करू दे. आणि तिथून दामोशी नामदेवांनी परमार्थाला विरोध केला नाहीये. नामदेव महाराज वयाच्या 7व्या 8व्या वर्षी कीर्तन भजन सुरू केलं नामदेव महाराजांनी. 11 वय झालं नामदेवाचं. पुन्हा कोणाही म्हणजे अरे देवा माझा नामा मोठा आहे लग्न करा म्हणते. स्वतः देव बिदरला आले. माझ्या माय बाबा आपला बिदर जिल्हा फार पवित्र आहे. फार पावन आहे आपला बिदर जिल्हा. त्या बिदर नगरीमध्ये या बिदर जिल्ह्यामध्ये या बिदर मध्ये माझ्या पांडुरंगाचं पाऊल 3 वेळा पडलेलं आहे. याशी बोललो मी कीर्तनात किल्ल्यात. तुम्ही होता कीर्तन माझ्या. हो आमचे प्रदीपराव होते अशी कीर्तन माझ्या. बिदर मध्ये 3 वेळा पांडुरंगाचं पाऊल आहे. नामदेव महाराज सोयरी जमलं तर देव बिदर लागते. नामदेव महाराज लग्न बिदर मध्ये लागलेलं आहे. आणि दामाजी पंतांचे पैसे भरायला देव त्या बिदर मध्ये आलेला आहे. एकदा नाही 2दा नाही 3 वेळा पाऊल आपल्या बिदर नगरीमध्ये पडलेले आहे. संतांच्या ऋषीमुनींच्या पांडुरंगाच्या चरणस्पर्शाने बसवेश्वरांच्या भगवान श्री महादेवाच्या प्रभू रामचंद्राच्या लक्ष्मणाच्या सीतामाईच्या चरणस्पर्शाने पवित्र झाली म्हणजे बिदर भूमी म्हणजे इथला परमार्थ हा जिवंत आहे. हो म्हणून इथला परमार्थ जिवंत आहे. माझ्या मायबाप संतांची देवादिकांची पावलं आपल्या भूमीला या परिसराला बिदरला लागलेली आहे. सुद्धा देव या बिदर मधील नगरीमध्ये आला. सावकाराच्या घरी एका सावकाराचा रूप घेऊन आला. हे अंगठ्या बिंगट्या हातामध्ये घातलेल्या. हे सोन्याचं धोतर पितांबर. हे कपडे सोन्याची. हे चिरे टोप. हे धाबडधा अंगठ्या. हे घोंगड. हो काठी सोन्याची हातामध्ये. आणि मग त्यावेळेस मुलीचा बाप म्हणा तुम्ही कोण पंढरपूरचे. आम्ही विठू मुनीम आहे. माझा एक मालक आहे मोठा सोन्याचं दुकान आहे चांदीचं दुकान आहे. माझ्या मालकाला एकच मुलगा आहे. तुमची मुलगी म्हणून समजलंय. तुमच्या मुलीला करून घ्याय करता सोयरी जमवाय करता मी इथपर्यंत पंढरपूर इथपर्यंत बिदरला आलोय. त्या मुलीच्या बापाने विचार केला. तो दुकानातला नोकर तर एवढा श्रीमंत आहे. दुकानाचा मालक कसा असेल. मालक खड्या कांदाचा होता. गळ्यात तुळशी मला बुक्का कापडा दुसरं काय त्याला मालकापाशी. माझी मुलगी दिली म्हणजे तुमच्या मालकाची मुलगी. हा देव बिदर पंढरपूर आले. गोणाई हे रामशी हे नामा इकडे या. लग्न जमवलं. गोणाई तू म्हणते तर लग्न जमवलं. बिदरची मुलगी सुंदर मुलगी मुलगी जावा हळूहळू चालत जावा. पायी चालत पंढरपूर नामोशी गोणाई नामदेव महाराज त्यांची बहीण हाऊबाई काशी जनाबाईचे 4 जण पायी चालत निघाले. पंढरपूर बिदरला कुठली वाहन त्यावेळेस काही नव्हतं. पायी चालत निघाले. बिदरच्या अलीकडे मैदान आहे खंडोबाचं. रस्त्याकडे एक शेत होतं. त्या शेतात सकाळी उतरली. आंघोळ्या केल्या. पूजा अर्चा केली. कपडाश्रानं भुक्का लावला. शेळ्या भाकरी काढल्या. शेळ्या भाकरी चटणी खाताय. दामोशी म्हणतात एक नामा समोर कांद्याचे पात आहे बघ. मेथीची भाजी दिसते. टमाटर दिसते. मिरची दिसते.
टमाटी मिरची मेथी भाजी मागून आण, कांद्याची पात आण मागून, तोंडाला चव नाही ती शिळ खाताला पंढरपूरून. शेतकऱ्याचे काम करते बघ नामदेव मला शेतकरी बाबा आम्ही पंढरपूरून आलोय, इकडे बिदरला चाललोय, आंघोळी केली, शिळ्या भाकरी खातो, चटणी खातो, तोंडाला चव नाहीये, मेथीची भाजी घेऊ का, 4 कांद्याची पाती घेऊ का, मेथीची जोडी घेऊ का खायला. शेतकरी मला काय खायचं ते खाऊ, मला मालक असते मला बिदरला, त्या मुलीचा मालक आहे बिदरला, काय खायचं ते खावा म्हणला. मग ती शेतकरी म्हणला तुम्ही कुठली हो, मला वारकरी म्हणला, गळ्यात माळ कपडा बुक्का बिक्का. नामदेव मला मी पंढरपूरचे, इकडं कुठं चालला, बिदरला. ती नोकर ती शेतकरी मला आमच्या मालकाची मुलगी बिदरला दिली, परवा झाली सुईली, आता उद्या परवा लग्न आहे आमच्या मालकाच्या मुलीचं. लय मोठा श्रीमंत माणूस आहे म्हणून, दामोशिटी नाव आहे त्या मालकाचं. हो, आणि त्या मुलाचं नाव आहे नामदेव. त्या नामदेवला आमच्या मालकाची मुलगी दिली. आता ह्याच्या अंगाचा वाराबून नवरदेवाच होतं नामदेवाच्या, मीच म्हणला, मीच नवरदेवाला मीच नामदेव. जेव्हा त्या शेतकऱ्यानं बघितलं, असली बेकारी म्हणला, त्या बाहेर मागून खाजर म्हणला, फाटके कपडे अंगावर म्हणला, कापडाला गण भल्या मोठ्या माळा गाड्या तुळशीच्या, बैल बांधले जाताला गेलं पण काय खायचं ते खावा म्हणला. गेलं पळत बिदरला. मालका म्हणला मालक तुम्हाला मुलगी जड झाली ना, विहिरी ढकलून द्या, मारून टाका, पण ते ढेकायला देऊ नका. पंढरपूरची वारकरी टाळकुट्टी वारकरी हो, बेकारीने आपल्या शेतामध्ये हो शिळे तुकडे खाताय, हो भाजी भाकरी खाते, चटणी खाताय, हो मागतायत कांद्याची भाजी, कांद्याची पात, मेथीची भाजी मागतायत. मालक गरीब लोक आहेत, त्यांना मुलगी देऊ नका, वाटलो करा मुलीचं. मुलीचा बापूला माझ्या मुली चांगला बघून नाही का मला, होय. ही पुणे मंडळी महिलावरून चालत बिदर नगरीमध्ये आली, गोणाई म्हणजे पांडुरंगा ज्या म्हणण्यानुसार मी बिदर मध्ये आलोय, पण घर माहित नाही, गल्ली माहित नाही, चौकी नंबर माहित नाही, आम्हाला गल्ली माहित नाही, फोन नंबर नाही, मोबाईल नंबर नाही, काहीच नाही. दिवशी देवा तू ये लवकर, देवा धावा केला काय भाग्य टाकू तुझी संतांची, देवा धावा केला देव हजर त्या ठिकाणी. एकटा राही उत्कृष्ट दादाशी सगळी ऋषी मुनी संत महात्मे सगळी मंडळी धावत धावत त्या बिदर मध्ये आली. सगळं बिदर शहर गच्च भरलं. नामदेव महाराज वाजवत पांडुरंगाने त्या लग्न मंडपात नेलं. जावा त्या मुलीचा बाप घालती वारड बघून माळगाव येणं वर बघायला किती वारड आले, जिकडे बघ तिकडे माणसं. हो शेवटी हो देव ते मुलीचा बाप म्हणला, ए विठसावकार इकडे म्हणला, आणि एवढी माझी फजरी करतो मला, एवढं कुठं वारड आणतोस का म्हणला, माझी सगळी इस्टेट जरी इकली तरी या लोकांना चहा पाजणं होत नाही म्हणजे एवढ्या लोकांना म्हणला. किती पब्लिक आणलंय, किती लग्नारे लोक, वारड लोक. देव म्हणजे तुम्हीच त्यावेळेस मानलं होतं ना, सगळेजण लग्नात या, सहकुटुंब सहपरिवार. मुलीचा बाप म्हणला मला काय माहिती एवढा मोठा परिवार कुटुंब आहे म्हणून. पांडुरंग म्हणतात घाबरू नकोस, मी सगळी बंदोबस्त केलाय, रीती सिद्धी अन्नपूर्णा माता सगळी बरोबर आली. चुटकी मारले मला देवाने मांडव तयार झाला. अन्नपूर्णेला विनंती केली, अन्नपूर्णेचा लागा स्वयंपाकाला. स्वयंपाक तयार. दुपारी 12:30 वाजता लग्न लागलं माझ्या नामदेवाचं राजाईचं. 33 कोटी देवांच्या अक्षरा, पांडुरंगाच्या अक्षरा, रुक्मिणी मातेच्या अक्षरा त्या नामदेव महाराजांच्या त्या राजाच्या डोक्यावर पडल्या. जेवण झाल्या सगळं वराड घडत झालं. देव पांडुरंग राही, रुक्मिणी सत्यवान दासी ऋषी मुनी संत महात्मे गंधर्व गणपती सगळे देव गडप झाले. मंडपात 6 जण उरली. हो दामोशिटी गोणाई नामदेवाची बायको हो राजाबाई आऊबाई अंदाशी जणाबाई 6 माणसं उरली. मग ते मुलीच्या बापाला आश्चर्य वाटलं, एवढा मोठे रेतर, एवढा मोठा मंडप, एवढा मोठा गच्च, अन्नदान पंक्ती चालू होत्या. एका क्षणामध्ये गडप होते. तो विठू सावकार पण दिसत नाहीये, सगळीकडे होडकलं. मग त्या मुलीच्या बापाला थोडं लक्ष झालं. 2 दिवसापूर्वी आपला नोकर आलता सांगत, हो महिलांवरनं ही विकायचे लोक आहेत, वारकी लोक आहेत, टाळकुटी लोक आहेत, शिळ्या भाकरी खात आहेत, बरोबर आहे आपल्या नोकराचं. तो विठू सावकार पंढरपूरला कोणतरी जादूगार आहे, फसवलंय, फसून लग्न झाले नाही. हो आपला गळा कापला त्या विठू सावकारांनी. हो चिडला त्या मुलीचा बाप. त्या मुलीचा हात धरला राजा. राजा येईल चल घरात. हे वारकी लोक आहेत, टाळकुटी बेकार लोक आहेत, भजन करतायत, हो शिळ्या भाकरी खातायत. तो संसार मी ठेवणार नाही त्या घरात. चल घरामध्ये, मला लग्न मान्य नाही, चल घरामध्ये. मग राजांनी राजामध्ये बाबा माझा हात सोडा आता. बाबा आता मी तुमचे नाहीये, आता मी नामदेव महाराजांचे. बाबा
यांच्या अंगावरचे कपडे बघून, यांच्याकडे तुळशीच्या माळा बघून, कपाला अष्टगंध बोक्का बघून, गळ्यात टाळ विणा बघून तुम्ही ना गरीब वारकरी समजता. भिकारी म्हणता बाबा, खरी भिकारी आपण. त्यांच्यापाशी पैसा नाही हो, पण त्यांच्यापाशी देव आहे. आपल्यापाशी पैसा नाहीये, आपल्यापाशी भिकारी आहे, पण पैसा नाहीये. बाबा, माझे मालक नामदेव महाराज गरीब का असे ना, कसे का असे, संसार माझा सुखाचा होत्या दुःखाचा उद्या. आता बाबा, तुमची नदी यांच्यावर मी पंढरपूर जाणार, संसार करून दाखवणार. बाबा सोडा हात माझा. माझ्या मालकाला, माझ्या नामदेव महाराजांना गरीब म्हणू नका, भिकारी म्हणू नका. माझ्या सासऱ्यामध्ये धानुष्कीला, माझ्या सासूबाईला गरीब समजू नका. बाबा, गरीब आपण आहेत, गरीब आपण भिकारी. या जगामध्ये, या देशामध्ये मी भाग्यवान स्त्री आहे. आज माझ्या पांडुरंगाच्या हातून माझ्या डोक्यावर अक्षरा पडल्या की केवळ नामदेव महाराज मला पती भेटले. नामदेव महाराज मला पती भेटल्यामुळे, नामदेव महाराजांमुळे, दानुशिटीमुळे पांडुरंग कर्णाला रुक्मिणी माता माझ्या लग्नाला आली, माझ्या डोक्यावर अक्षर टाकल्या. या जगात, या देशात मी भाग्यवान स्त्री आहे. संसार कसा कळेल आता मला काही देणं घेणं नाही. मी यांच्या श्री मंडळी पंढरपूर आली. बघा नामदेव महाराज संसार सुरू केला. नामदेव महाराज 4 मुलं आली, 4 मुलांची लग्न केली. नामदेव महाराज एक मुलगी झाली, त्या मुलीचं लिंबाबाई आहे. 4 मुलांची लग्न केली माझ्या नामदेव महाराजांनी. कीर्तन भजन संस्कृत नसताना परमस्वरूप नाही, कीर्तन सोडले नाही. कीर्तन भजनाच्या माध्यमातून हरिभजनी हे धवळी जगत, हरिभजनी हे धवळी कीर्तनात तेवढ्या मारते नसतं. कीर्तनात नामदेव महाराजांच्या ज्ञानोबांना आनंदी समजलं. कोण एक वारकरी पंढरपूर मध्ये कीर्तन करतोय, भांडण करतोय, देव नाचतोय, कीर्तनात टाळी उड्या मारतो, नाचतोय. हो, कसे आहेत नामदेव महाराज, काय कीर्तन नेमकं करतात, त्यांची भक्ती कशी आहे. नामदेव पाहण्याकरता, नामदेव कीर्तन ऐकण्याकरता, नामदेव दर्शन घेण्याकरता ज्ञानोबाला चारी भावना आनंदी पंढरपूर मध्ये आली. नामदेव महाराजांच्या घरी गेली. ज्ञानोबाने नामदेव महाराजांना पाहिल्या बरोबर लोटांगण घातले नाम रे, लोटांगण घातले नाम रे, लोटांगण घातले नाम रे. रामयाचे भेटी ज्ञानदेवा, रामयाचे भेटी ज्ञानदेवा, रामयाचे भेटी ज्ञानदेवा, रामयाचे भेटी ज्ञानदेवा. घातले नाम रे, लोटांगण घातले नाम रे, लोटांगण घातले नाम रे. घरी गेले. नामदेवांना पाहिल्याबरोबर नामदेव महाराजांच्या पाय मस्तक ठेवलं आमदारांनी. जगताची विश्वाची माऊली, ज्ञानी माऊली, पण एका वारकऱ्याच्या पायावर नतमस्तक होत आहेत. नामदेव म्हणे, माऊली माऊली उठा, मी पंडित ज्ञानी माणसं, विश्वाची माऊली तुम्ही. एक वारकऱ्याच्या पाया पडता पंढरपूरच्या. बरोबर नाही नामदेवा, तुला अधिकार श्रेष्ठ आहे. ज्या किंवा देव टाळून उड्या मारतो नसते, तुझा अधिकार श्रेष्ठ आहे. नामा, मी ज्ञानाने देव मिळवला, तू भक्तीनं मिळवलास. भक्ती ही श्रेष्ठ भक्ती आहे. भक्तीने देव प्राप्त केलास. नामदेवा, भक्तीचा अभ्यास करता. भक्ती म्हणजे काय, भक्ती प्रकार किती, अभ्यास करायचा, संगतीमध्ये राहायचंय, आणि तीर्थांचा उद्धार करायचा आहे. 4 नामदेवा तीर्थातली वाट बघतायत. आणि 2 महान संत ज्ञानोबा आणि नामदेव महाराज जगाच्या उद्धार करता, समाजाच्या कल्याणाकरता तीर्थांच्या उद्धार. 2 महान संत पंढरपूरून बाहेर पडले, तीर्थयात्रेचं निमित्त आहे. बाहेर पडले तीर्थांचा उद्धार करण्याकरता, जर देवांचा उद्धार करण्याकरता, समाजाचं कल्याण करण्याकरता ही 2 संत महात्मे बाहेर पडले पंढरपूरच्या कल्याण. तुमचा काय, तुमचा अयोध्या, काशी, दिल्ली, अयोध्या, काशी, राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब पायी प्रवास केला या संतांनी. कीर्तन भजनाच्या माध्यमातून सगळ्यांचा उद्धार केला. 2 महान संत ज्ञानोबा नामदेव महाराजांनी.
पुन्हाही सगळी मंडळी धावत धावत पुन्हा पंढरपूरला यात्रा करून पंढरपूरला आली. एक ऐका, नामदेव महाराजांच्या डोळ्यासमोर माऊलींनी आळंदीला समाधी घेतली, निवर्तनातील त्र्यंबकेश्वर समाधी घेतली, सोपान काकडी सासवडला समाधी घेतली, मुक्ताई बघत निघून गेली. गोवाला कुंभार संपला, सेना महाराज गेला, चोखा मेळा गेला. नामदेव महाराजांच्या समोर करण्यासाठी श्री संत महावीर सगळी मंडळी बघत बघत निघून गेली. पण प्रत्येक संतांच्या समाधी सोडला नामदेव महाराज स्वतः हजर राहिले. ज्ञानोबा गेल्या माऊलींनी समाधी घेतल्यानंतर मग मात्र नामदेव महाराज खचले. वय झालं, नामदेव महाराज 80 वय चालू होतं. आषाढी एकादशीला ऐका, शेवटचा प्रसंग आहे, एक 5 ते 10 मिनिटाचा समाधी प्रकरण आहे. ऐका, नामदेव महाराज फार गोड चरित्र आहे. ओ नामदेव महाराज 80 वय झालेले, थकलेले नामदेव महाराज. ज्ञानोबा गेल्यामुळे त्यांना करमत नव्हतं. निवृत्तीनाथ महाराज गेले, सोपाने गेलाय, मुक्ताई गेली, चोखा मेळा संपला, गोला कुंभार गेला. सगळे महात्मे गेली नामदेव महाराज बरोबरचे. प्रत्येक संत सोहळ्याला समाधी सोहळ्याला स्वतः नामदेव महाराज हजर राहिली. एकटे नामदेव महाराज उरले. 80 वय झालेले नामदेव महाराज. आषाढ शुद्ध एकादशी दिवशी नामदेव महाराज काठी टेकवा देवाच्या रावळामध्ये आले. पांडुरंगाच्या पायात आपलं मस्तक टेकवलं आणि पांडुरंगा पुढे विनंती केली, पांडुरंगा संपलं तर माझं आयुष्य, माझा अवतार कार्य संपलं, शरीर थकल्यात, शरीर साथ देत नाहीये. आणि ब्रह्म लिखित बाबाजी ब्राह्मणांनी माझी जन्मपत्रिका काढलेली. माझं जन्मपत्रिकेमध्ये लिखित आयुष्य फक्त 80 वर्ष आहे. 80 वयात निम्म निघून गेलेलं आहे. आता काही दिवसात 80 वय संपतंय देवा, पण मला ते जगात राहायचं नाही. माझी माऊली गेली, सोपाने गेली, निवृत्ती गेला, मुक्ताई गेली, चोखा मेळा संपला, गोला कुंभार गेला, सावता महाराज गेले. सगळे महात्मे माझ्या बरोबरचे निघून गेले. देवा तर मला एकटं करमत नाही, मला राहायचं नाही, माझी शेवटची इच्छा पूर्ण कर. देव मध्ये काय इच्छा आहे? नांद्रामध्ये पांडुरंग आज एकादशी आज मला पंढरी नगरीमध्ये इथं महाद्वाराला पायरीला समाधी दे. पायरीला समाधी दे म्हटल्यानंतर मग स्वतः देव म्हणतात, आणि नामा आज आषाढी एकादशी केवढी मोठी यात्रा भरली, एवढा मोठा आनंद दिवसन काय दुःखाचं मागून मागतोयस? नाही देव, मला समाधी पाहिजे, मला पायरीला समाधी दे. देव म्हणजे नामा पायरीला समाधी घेण्यापेक्षा म्हणजे विठ्ठल तुला विठ्ठल तो भरा. नाही देवा, विठ्ठल तू शुभून दिसतोस आम्ही भक्तांनी पायरीलाच. मग देवडीचं नामदेवा सर काय आहे या महाद्वारामध्ये, या पायरीमध्ये काय आहे? तू पायरीला समाधी का मागतोस? मग नामदेव माझ्या मनात भुई पांडुरंग बरोबर प्रकट केलं. पांडुरंगा या पंढरी नगरीमध्ये महाद्वारामध्ये पायरीला समाधी घेतल्यानंतर हे सगळे संत मायबाप, वारकरी मायबाप माझ्या पायरीवरून देवा दर्शनात येतील आणि जातील. संतांच्या पायाची धूळ, संतांचे चरण रजक्कांनी शरीरात पडावे, या पायरी पडावे, पायरी पवित्र व्हावी, शरीर पवित्र व्हावं चरण रजक्काने, पाय धुळीनं. याच्यात देवा मला पायरीला समाधी. नामा म्हणे आम्ही पायरीची चिरी, संत पाय हिरे मर्दिती, महाद्वारी सुख, महाद्वारी सुख अशी या सुखाची लागती संतांचे चरण रज, पुढे तळील पायरी संत पायरी तीवरी. हा मनातला भाव नामदेवाला सांगितला. देवाला पटलं ते बोलून नामदेवाचं. नामदेवाला काय हरकत नाही. नामदेवा देव मुले नामदेव हरकत नाही, तुला पाहिलं समाधी देतो समाधी, एवढा पौर्णिमेचा काला होते पुढच्या वद्य पक्षामध्ये याच पंढरी नगरीमध्ये आज महाराज वारामध्ये संजीवन समाधी तुम्ही. अरे तुझा मोठा सोहळा संपन्न करत आहे, समाधी सोहळा संपता करत आहे. माझा नामदेव किती श्रेष्ठ भक्त आहे सगळ्या जगाला दाखवायचा आहे. आणि मग मात्र पांडुरंगाने पूर्ण करायला घराकडे जाऊ दिलं नाही. वारकरी सांगितलं सगळेजण राहा पंढरपूरमध्ये, नामदेव माझा समाधी घेणार आहे, सप्ताह मोठा सोहळा करायचा आहे. सगळे वारकरी राहिले. त्या पंढरी नगरीमध्ये महाद्वारामध्ये, त्या महाद्वारामध्ये भरासा मोठा मंडप उभा केला. आषाढ मध्ये प्रतिबसून नामदेव महाराज समाधी सोहळा सप्ताह सुरू केला. माझ्या पांडुरंगाने नामदेव म्हणून रोज कीर्तन करावं. पंचकृषीला सगळा समारोह जाऊन ते सेवेला बदलून राहायचा. देव टाळी मोठ्या महाराज समोर राही रुक्मिणी सत्यवसाय दादाशी समोर बसून कीर्तन ऐकायच्या. एवढा मोठा सोहळा चाललाय प्रदीपराव, एवढा मोठा सोहळा चाललाय आणि घर चुकून येत नव्हतं. आपल्या मुलाला वेळ लागलाय, आपलं पूर्ण वेळ झालंय, आपलं पूर्ण भजन करताय, कीर्तन करताय, टाळ कुठताय, आपल्या मुलाला वेळ लागले. घरच्याला किंमत लवकर कळत नसते, पण त्यावेळेस माणूस जगात निघून जातो जगातून, नंतर त्या घरच्याला किंमत नंतर कळते. म्हणून माझ्या मायबाप
आहे तुम्ही नाती सांभाळ, आहे तुम्ही आई बापाला सांभाळा. एकदा का या मूर्त्या काळाच्या पडद्याआड निघून गेल्या की पुन्हा भेटू शकत, पुन्हा मिळू शकत नाही. तुमचं गुगल सुद्धा कोणा शोधू शकणार नाहीये. हो, म्हणून माझ्या मायबाप हो, किंमत कळत नसते. आपलं पोरगं वेळ झालं, रात्र भजन करताय, घरचं कोणी येत होतं नामदेवाच्या. अरे माझ्या माय बाबा परमार्थामध्ये वेड व्हावं लागतं. वेड झाल्याशिवाय देव भेटत नाहीये. वेडी माणसंच क्रांती घडवतात आणि वेडी माणसंच इतिहास घडवतात. लक्षात ठेवतो मी. नामदेव महाराजांचं कीर्तन ऐकलं सगळी लोक पंचवर्षी कीर्तनाला ऐकायची. घरचं कोणी येतो नामदेव आषाढ होते, दशमी कीर्तन केलं, आषाढ होते एकादशी कीर्तन केलं, आषाढ होते द्वादशी कीर्तन केलं, रात्री खिरापत आली, रात्री हरी जागा झाला आणि आषाढ होते त्रयोदशीला पहाटे 4 लाख काकडा सुरू झाल्या. बरोबर माझ्या नामदेवाच्या माझ्या पांडुरंग हृदय भरून आलं. अगर राहील पुढे सदैव असे मोठा काकडी घ्या त्यांना भाग्याला नावा स्नान करा म्हणजे नामदेवाला पाणी आला. आज माझा नामदेव समाधी सोडणार नाही, आज माझा नामदेव समाधी घेणार नाही. राहील पुढे सदैव दादा शेवट्या खांद्या घाकडी घेतल्या, त्यांना भागी घ्या स्नान केलं, त्यांना भागीला पाणी घाकडीमध्ये घेतलं. भगवान पांडुरंग त्या महाद्वारामध्ये 3 दोंड्याची चूल मांडली, बरा मोठा खांदा त्या चुलीवर ठेवला. चंद्र भागीतला आणलेलं पाणी त्या हंडेमध्ये होती. चूल पेटवली, पाणी गरम केलं काळामध्ये असं म्हणा लावून केलं, चढून म्हणला, पाठ मांडला. स्वतः भगवंतांनी नामदेवाला उठलो, नामदेवा उठ, स्नान घालणार आहे. आज तुझ्या आयुष्यात शेवट आहे. माझ्या हस्तीला संजून समाधी पंढरपूरमध्ये. नामदेवा उठ. नामदेवाला उठवलं, नामदेवाला स्नानाला बसले. स्वतः देव नामदेवाने पण उठणं सोडतोय. नामदेव महाराजांना स्नान घालतोय. या राई रुक्मिणी सत्यमध्ये सगळ्या डाळ जसे कौतुक करतायत, एवढा मोठा अखिल कुठे ब्रह्मांड नसेल भगवान पांडुरंग परमात्मा. काय प्रेम आहे भक्तावर, काय सेवा करत आपल्या भक्तांची. स्नान घातलं, पेतांबर नसायला, अंगात नवीन अंगर घातला, डोकला पगडी बांधली, कपडा अशा मुखाला पांडुरंगाने. नामदेव महाराज तुळशीला हार घातला, कळकून मिठी मारली. नामदेवा हंबरला फोडला, सगळा समाज दुःखाच्या सागरामध्ये बुडून गेला. मग सुटी बघून बोले, नामदेवा हो तुला अजून विचारतो कुठे समाधी पाहिजे. नामदेव महाराज एकच हट्ट होता, पायरी उकळ शेवटची, पायरीने समाधी दिली. देवाने शेवटची पायरी उकळी, भला मोठा खड्डा खड्डा सगळा समाधान केलं. रांगोळी चौर मांडला, पाठ मांडला, समया लावल्या, ब्राह्मणांना मुलांना मंत्रोपचार सुरू झाली. आणि पुन्हा भगवंत म्हणतात, नामदेवा अजून वेळ समाधी करता, कर कीर्तन. शेवटचं समाजापुढं नामदेव महाराज कीर्तन उभारले. हजारो टाळकडी, हजारो वालकडी बसले कीर्तन ऐकायला. देव टाळकून उभारलाय. शेवटचे कीर्तन पंढरपूरमध्ये नामदेव महाराजांचं पांडुरंगापुढं महाद्वारामध्ये कीर्तनाला अभंग होता. देह आहे तो करेल धावणी, देहात चक्र पाणी शिरण वेगी. नामदेवाने शेवटचं गोड कीर्तन केलं माझ्या मायबापावर. देव म्हणतात, नामदेवा दुपारचे 12 वाजून थांबवा तर कीर्तन. कीर्तन थांबव नामदेवा, झाली समाधीची वेळ. नामदेव माझं कीर्तन थांबव. स्वतः देवाने नामदेवाच्या उजव्या हातात धरलं, रुक्मिणी वाचून डाव्या हातात धरलं. समाधी स्थळाकडे पायरीकडे महाद्वारात घेऊन चालले. कल्लोळ मारला. सगळे आमचे वारकरी ओक्ष काढत आहेत. एक वारकरी सांभाळे मधला एक मोठा महान नेता, एक महावैष्णव, एक मोठा महान संत आपल्याकडे निघून चाललाय. सगळे वारकरी रडतायत, राहील तुम्ही पांडुरंग सगळे रडतायत. काही क्षणामध्ये आता नामदेव महाराज समाधीवर बसणार आहे. एका वारकऱ्याला धावलं नाही. वारकरी रडत रडत नामदेवाच्या घरी गेला. अरे दामू शेट्टी, अरे मायेच्या ममतेत तुम्ही रमला. देव ऋणी केला, पण नामदेव समाधी घ्यायला लागलाय. दामू शेट्टी, नामा तुझा समाधीला बसा लागलाय. गोळाई पोटचा एकुलते गोळा, धापात म्हणून एकुलते पोरगा आहे. जा भेट दर्शन घे त्याचं. अगर राजाई 1000 जन्म गेला असा पती नवरा तुला पुन्हा भेटणार नाही, दर्शन घे. अरे नारा बेटा महादा गोंदा, तुम्हाला बापाची किंमत कधी कळायची. जावा शेवट बापाला भेटा, दर्शन घ्या, बापाला बोला प्रेमाचे 2 शब्द. अगं आऊबाई 2 वर्षात मोठी बहीणच नामदेवाची. भाऊ समाधी घ्यायला लागलाय. काय बसली तर भाजी निवडत. मग मायाचा पाठ फुटला. घरातली सगळी मंडळी एका नामदेवाकरता सगळी मंडळी रडत रडत पुन्हा त्या महाद्वारामध्ये आली. फक्त एक नामदेवाची सोन लाडाई नावाची कल्याणची होती. एवढी बिचारी माऊली वाचली. एक कल्याणची सोन तेवढी गरोदर होती. गरोदर बाळांपणा करता कल्याणला आलेली. एवढी बिचारी माऊली ती वाचली.
सगळी मंडळी धावत धावत महाद्वारामध्ये आले. दामुश्री पांढरा हाताला पांढरा अरे माझी म्हातारपणी काय घेऊन येतोस का? गोळाई धावत आली आणि नामदेवा समाधी घेऊन नकोस, माझा एक पोटचा एक कुठे गोळा आहे. राजाई धर्मपत्नी धावत आली, पळत पळत आली. नामदेव मध्ये पाय मस्तक ठेवलं, डोळ्यात आश्रम अभिषेक. नामदेव मध्ये पाय सुरू धनी कारभारी मालक समाधी घेऊ नका. नामदेव महाराज मालक समाधी घेता पांढरा कपाळ या जगाला कायम बघू, समाधी घेऊ नका. 4 मुलं गळ्याला पडली, 3 सुना रडतायत, बहीण आऊबाई लेक लिंबाबाई सगळी मंडळी रडतायत. मग शेवटी भगवंत नामदेवा आता कसं करायचं? नामदेवामध्ये पांडुरंगा माझा निर्णय पक्का ठरलाय, मी आज समाधीला बसणार, मी समाधी घेणार, आज समाधी घेणारच. मग भगवंताने घरच्या सगळ्या कुटुंबाला विचारलं, दामूशेट्टी गोनाईला सगळ्यांनी विचारलं, दामूशेट्टी गोनाई राजाई नाला बेटा माझा म्हणा नामदेव माझा निर्णय पक्का ठरला, समाधी बसणार आहे, तुमचं म्हणणं काय? दामूशेट्टी गोनाई 4 मुलं म्हणजे पांडुरंगा नामदेव महाराज राजा महाद्वारामध्ये पहिल्याला जर समाधी घेत असेल, आम्हाला समाधी दे. देवा पाठीमागे राहून उपयोग काय? आमचे महाराज जर निघून जर जात असले जगातून, आमचा राहून उपयोग नाही. देवा आम्हाला समाधी दे. दामूशेट्टी म्हणजे अरे पांडुरंगा नामदेवाच्या संगतीमध्ये या पहिल्याला महाद्वारामध्ये नामदेवाच्या संगतीमध्ये देवा या पहिल्याला समाधी म्हणत असेल, याच्यापासून दुसरं भाग्य कोणतं आहे? जरूर समाधी दे. भगवंताने 14 पाठ टाकले. 14 पाठ म्हणजे 14 जणांना समाज, 14 जणांना वस्त्रनेसवली, 14 जणांची पूजा केली, 14 जणांच्या गळ्यात तुळशीचे हार घातले. स्वतः पांडुरंगाने नामदेव मध्ये भागी बसवलं. शेरमोठी राजाभिषेकडे दामश्रीकडे गोणाई 4 मुलं 3 सुना, बहीण आऊबाई लेक लिंबाबाई आणि 14वी दासी धनाबाई. एका कुटुंबाने 14 माणसं त्या महादेवाने पहिलं समाधी बसली. अरे माझ्या मायबाप हो, अरे परमात्मा हा उभा करण्याकडे आपल्या पूर्वजांनी फार मोठा त्याग केलाय, फार मोठं बलिदान दिलेलं आहे. आणि एकाच घरातली 14 माणसं एकाच समाधीला बसतायत. हो 14 जण समाधीला बसले पाहिजेला. नामदेव महाराज देवाकडे पाहताय, देव नामदेव महाराजांकडे पाहताय, सगळी 14 जण देवाकडे पाहताय. नामदेव महाराजांनी पांडुरंगाला बघत झाकीने डोळे होते. नामदेव महाराज आपले डोळे झाकून घेतले, देवाला पाहत. देवाचं ते रूप, ते सौंदर्य माझ्या नामदेव महाराजांच्या डोळ्यात साठवलं. देवाने नामदेव महाराजांना आपल्या डोळ्यात साठवलं. नामदेव महाराजांनी रडत रडत त्या देवाचं रूप डोळ्यात साठवत आपले डोळे झाकून घेतले. झाकीले डोळे ब्रह्मबोधे नामदेव महाराजांचे डोळे झाकून घेतले. 14 जणांनी आपले डोळे झाकले. स्वतः पांडुरंग तेवढी मोठी पायरी शिळा उचलली, 14 जणांच्या अंगावरती पायरी झाकली. 14 जणांना समाधी दिली. माझ्या मायबापावर एकाच वेळेस एकाच कुटुंबाने 14 माणसं त्या पायरीला समाधीला बसली. पुन्हा देवाचं हृदय खोलून आलं. हे राही रुक्मी सत्यमा दाशिनो तांब्यावर पाणी आणा, हळदकुंकवाला अश्वगंध मुक्कांना तुळशी फुल आणा, हळद फुल आणा. राही रुक्मी पाणी आणला, हळदकुंकवाला तुळशीगंध अश्वगंध मुक्का आणला, तुळशी फुलं आणली, तुळशीचा हार आणला. पांडुरंगाने पुन्हा त्या पायरीला पाणी ओतलं, पुन्हा हळद वाहिलं, पुन्हा तुळशी फुलं वाहिली. पांडुरंगाने तेवढा मोठा तुळशीचा हार त्या पायरीला घातला. स्वतः पांडुरंगाने त्या पायरीला आपलं मस्तक टेकवलं, त्या पायरीचं दर्शन घेतलं. स्वतः देव म्हणतात, राई रुक्मिणी सत्यभामा दासीनो या पायरीच्या पाया पडा, या पायरीच्या पाया पडा. आजपासून या पायरीचं नामदेव पायरी. अरे वैष्णवाने वारकऱ्यांनो, हे राही हे रुक्मिणी हे सत्यभामा हे दासीनो पडा या पायरीच्या पाया. आजपासून या पायरीचं नाव नामदेव पायरी. आजपासून या पायरीला नामदेव पायरी म्हणायचं. सगळ्यांनी रडत रडत दर्शन घेतलं. राही रुक्मिणी सत्यभामा सगळ्या दासी सगळे वैष्णव वारकरी सगळ्या मंडळी त्या पायरीचं दर्शन घेतलं. सगळी मंडळी आपापल्या गावाला निघून गेली. हा म्हणताही बाकी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली. नामदेव महाराज समाधी घेतली. नामदेव महाराज संपूर्ण कुटुंब समाधीला बसलं. सगळ्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये बातमी पसरली. त्यांची सून लढाई नावाची कल्याण फळांपणा करता आली. तिला मुलगा झालता. 18 दिवसाची 15 दिवसाची वरी बाळाती. तिला मुलगा झालता. तिला समजलं. सासू सासरी दीर दाऊ नवरा सगळ्यांनी समाधी घेतली. तिला समजलं वरी बाळाती नाही, 15 दिवसाची. ते लहान मुलं 15 दिवसाचं. त्या लढाईनं ते मूळ हातामध्ये घेतलं. कल्याणच्या
कल्याण ते पंढरपूर 150 कोस आहे. जेव्हा ते लाडाई त्या मुलाला घेऊन पळत निघाली पंढरपूरला. हो, धावत धावत 4 दिवसामध्ये पंढरपूर गाठलं ते आमच्या गोला त्या लाडाईनं. लहान मुलं हातामध्ये वली बाळातून, पायात चपला नाही, काही नाही. आली पंढरपूर देवाच्या जावळामध्ये गेली. हातातलं मुलं असं फेकलं पांडुरंगा सांभाळे का त्याला. देवाला ते मूल शिरलं. बघितलं त्या मुलाकडे. माझ्या नामदेवाचं नाव काय, माझ्या नामदेवाचा पवित्र वंश आहे. पाठून प्रेमाचा हात फिरला. मग देव म्हणला लाडाई कळतं का नाही, माझ्या नामदेवाचा पवित्र वंश आहे, माझ्या नामदेवाचा लाडका नातो आहे, या मुलाला भेटतेस. लाडाई म्हणजे जेव्हा आणि ते काळात ते मूल माझ्या पोटामध्ये असल्यामुळे मला तिकडे माहेरला कल्याण जावं बाळणपणा करता देवा. ते मूल तर माझ्या पोटामध्ये नसतं देवा, मी भाग्यवान ठरले असते. मी माझ्या सासू सासरे नवऱ्याबरोबर समाधीला बसले असते. देवा बाळणपणा करता मी तिकडे गेले. तिकडे हा सगळा प्रकार घडला. सगळे गेले माझ्या घरी, घरी कोणी नाही माझ्या. त्या मुलाला सन्मानात मारून टाक, पण शेवटची इच्छा पूर्ण कर, शेवटची इच्छा पूर्ण कर माझी. देव म्हणजे लाडाई तुझी काही ते शेवटची. मुलाला मी सांभाळतो, पण तुझी इच्छा काय. लाडाई म्हणजे देवा माझी शेवटची एकच इच्छा आहे, ती पुन्हा पाहिजे कर, माझाही 15 पाठ मांड, मला समाधी दे, मला आज या जगात राहायचं नाही. लाडाई मी देवा तुला देव म्हणजे लाडाई तुला राहायचं नाही जगात, नाही राहायचं. देव म्हणजे लाडाई मी तुला समाधी देऊ शकत नाही. पुन्हा ती पायरी उतरायची, पुन्हा 15 पाठ मांडायला, पुन्हा समाधी तुला शक्य नाही. लाडाई तुला माहित नाही माझ्या नामदेवाला त्या 14 जणांना त्या दिवशी समाधी देत असताना या हृदयाचे तुकडे तुकडे व्हायची पडेल. ती कशी समाधी दिली ती माझ्या मला माहिती. पुन्हा ती पायरी उतरायची, पुन्हा 15 पाठ मांडायचा शक्य नाही. लाडाई मी देवा मला समाधी देणार नाही. आज मला समाधी देत नाही, नाही देणार. लाडाई मी देवा माझा निर्णय ऐक, आज मला जगात राहायचं नाही. देव तुला राहायचं नाही जगात, नाही राहायचं, ये माझ्यापाशी. लाडाई माझ्याजवळ घे माझ्या पाय दर्शन. लाडाई माझ्या पाय दर्शन घे, माझ्या शरीर मी दाखवतो. लाडाई देवाजवळ गेली. देवाच्या पायाचं दर्शन घेतल्या देवी ते गुप्त केली. हो, पांडुरंगाने त्या लाडाईला आपल्या शरीरामध्ये गुप्त केलं. माझ्या मायबापावर नीट लक्ष देऊन ऐका. या जगामध्ये आपल्या भारत देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये 2 अशा भाग्यवान स्त्रिया होऊन गेल्या. देवाच्या स्वरूपामध्ये गुप्त झाल्या. एक मंगळवेळेची कानूपात्रा, एक नामदेवाची लाडकी सून लाडाई. या 2 महान स्त्रिया देवाच्या स्वरूपामध्ये गुप्त झाल्या. आणि ते मूल होतं मुकुंदा नावाचं 15 दिवसाचं. त्याचं नाव मुकुंदा. त्या मुकुंदा सांभाळ सुद्धा माझ्या पांडुरंगाकडे आहे. आणि तिथून पुन्हा वंश परंपरा चालत आलेली. आज पंढरपूरमध्ये नामदेव आणि 17 पिढी जिवंत आहे. 2 वर्षापूर्वी यांच्या भाडसिंगीला निवृत्ती महाराज नामदास नामदेव माझ्या वंशजाला मी तर आणलो होतं. हो, तुम्हाही ग्रामस्थांना सर्वांना माझी विनंती. हो, पुढचं 12वं वर्ष आहे. हो, एक तपपूर्ती 16 तुमचा सप्ताह पूर्ण होतोय. 12 वर्ष पूर्ण होत आहे. बहुसंख्य मला वाटतं पुढच्या वर्षी तुमच्या नामसप्तामध्ये पैसा खर्च होऊ द्या. मग प्रत्येक वंशज पुढच्या सप्ताहात बोलवा. तुकाराम महाराजांचे वंशज बोलवा, नाथ महाराजांचे वंशज बोलवा. हो, नामदेव महाराजांचे वंशज बोलवा. हो, जागा पवित्र करण्याची पाऊल तुमच्या भूमीला मंदिराला लागू द्या. या माझ्या भोळ्या माय मावल्यांना त्यांचं दर्शन त्यांना घेऊ द्या. संतांचे वंशज बोलवा. हो, त्यांचं दर्शन घ्या. आज नामदेव महाराज 17 पिढी जिवंत आहेत. नाथ महाराजांचे वंशज आहेत, तुकोबाराचे वंशज आहेत. हो, वास्कर फळ आहे, देवकर फळ आहे, औषकर फळ आहे, शिरवळकरांचं फळ आहे. आपापल्या पद्धतीने आपली सगळे संत महात्मे मोठी. हो, नामदेव माझं पूर्ण चरित्र, नामदेव माझं पूर्ण हा चित्रपट, नामदेव माझं पूर्ण हा पिक्चर तुकाराम महाराज आपल्या डोळ्यापुढे आणतात. देवा तसं नामदेव महाराजांनी पंढरी नगरीमध्ये पहिला संजीवन समाधीवून जीवन धन्य केलं, जन्म धन्य केलं. देवा त्याच भाग्याची मी अपेक्षा करतो. तेच भाग्य माझ्या पदरात टाक. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदान माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम 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 तुकाराम
साधू जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय हरी